हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण चाललेलो आहे जरंडेश्वर मंदिरात. चला तर मी तुम्हाला सैर करवते. तर सकाळी आम्ही 4:30-5 वाजता निघालो आणि अर्धा तासात आम्ही पायथ्याशी पोचलो होतो. तर जाताना तुम्हाला एंट्रीलाच हनुमानरायांचे एवढे सुंदर असे रूप बघायला मिळेल आणि तिथून तुम्ही सरळ आत गेल्यावर थोडीशी पायवाट आहे, ती थोडी खराब आहे आणि तो थोडासा अवघड पॅच झाल्यानंतर वाट खूप छान आहे. तर पहाटे गेल्यानंतर आम्ही चढायला स्टार्ट केलं होतं. मस्त दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार झाडी होती आणि पावसाळा सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे कसं हिरवंगार आणि क्लायमेट खूप छान होतं. तर चला तर आपण सैर करूयात. तर जरंडेश्वरची थोडीशी हिस्ट्री सांगायची म्हणजे जरंडेश्वर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. हा डोंगर याचा उल्लेख रामायणात पण होतो. प्रभू श्री लक्ष्मणांसाठी हनुमानजी जेव्हा द्रोणागिरी पर्वत संजीवनीसाठी घेऊन जात असताना डोंगराचा पडलेला छोटासा भाग म्हणजे जरंडेश्वर होय, असा याचा उल्लेख होतो. तर रामायणाच्या खूप साऱ्या कथांमध्ये सुद्धा जरंडेश्वर मंदिराचा उल्लेख होतो. श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी लाखो भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी जरंडेश्वरला खूप लांबून येत असतात. समुद्रसपाटीपासून याची उंची पाहिली तर 914 मीटर आहे. याची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली असे म्हणतात. तर आपण पायथ्याशी पोचल्यावर आपल्याला इथे पार्किंग दिसेल. पार्किंग दिसल्यानंतर तुम्हाला थेट दिसेल तो पायऱ्यांची वाट. तर ह्या पायऱ्यांवरून आपल्याला वरती जायचे आहे आणि वरती गेल्यानंतर वरती गेल्यावर मला हा व्ह्यू दिसला. बघा किती सुंदर व्ह्यू आहे आणि ते जे खाली दिसते ते पार्किंग आहे. तिथून आपण चढत वरती आलो आहे. तर पावसाळ्यामुळे सर्व हिरवगार झालं होतं, त्याच्यामुळे सगळीकडे खूप मस्त प्रसन्न वाटत होतं. खूप लोक आले होते, खूप लांबून आले होते आणि सकाळी वरती गेल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि तिथे खूप जणांचा उपवास असल्यामुळे खिचडी आणि प्रसादाची सोय केली होती. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. तर दर्शन घेण्यासाठी पण खूप मोठी लाईन होती आणि लेडीज थोड्या कमीच होत्या, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट आतमध्ये जाऊन दर्शन मिळाले. तर खिचडीचा प्रसाद खाल्ल्यानंतर आणि मारुतीरायांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो मागच्या दिशेने. मागे श्रीराम मंदिर होते, आम्ही तिथे पण दर्शन घेतले आणि मंदिर खूप मस्त होते आणि उंचावर असल्यामुळे खूप प्रसन्न वाटत. तर हे दिसलं की तिथे मोठे दगड होते, काही लोक ते उचलायचा प्रयत्न करत होते. मग थोडा वेळ मी थांबले, तिथे पाहिलं आणि असे एकदम गोल दगड होते. मी असे गोल दगड पहिल्यांदाच पाहिले आणि आपापल्या ताकदीनुसार प्रत्येकजण असे दगड उचलत होते. आणि हे झाल्यानंतर मी थोडी पुढे गेले. तर मला पुढे मी तुम्हाला व्ह्यू दिसला तो दाखवते. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. तर थोडंसं आम्ही तिथे थांबलो, मस्त गप्पा मारला आणि नंतर खालती साईडला मला एक समर्थ रामदास स्वामींचा फोटो दिसला आणि एक गुफा टाईप दिसलं. तर तिथेही मी दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही चालू केला परतीचा प्रवास. तर तुम्हाला हे सांगायचंच राहिलं की तिथे अशा घंट्या होत्या आणि इतक्या सुंदर, आणि इथून ना खूप जण फोटो पण काढत होते आणि घंटांच्या साईडलाच मोठमोठे सह्याद्री पर्वतरांगांचे डोंगर दिसतात. तर हा व्ह्यू तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही पण इथे येऊन नक्की व्हिजिट करा. आणि खूप लोक आता आमच्यासोबत रिटर्न पण चालले होते, तर काही लोक चढत होते. त्यावेळी 8:30-9 वाजले होते, आम्ही रिटर्न निघालो होतो. तर चला मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.